हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्लीव्स पॅटर्न दाखवलेला. एकदम सोपी आणि सुंदर अशी एक स्लीव्स डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केली होती. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण एक स्लीव्स तसा ट्राय करून बघा. ओके. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स सोबत माझे व्हिडिओ शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट, खाली लाईक सोबतच हाईप म्हणून एक ऑप्शन येतो, तर हाईप करायला विसरू नका. तुम्ही जेवढा हाईप कराल तेवढे व्हिडिओ माझे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे प्लीज सपोर्ट करा, हाईप करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. तर मग आज मी तुम्हाला जो ब्लाऊज पॅटर्न दाखवणार आहे त्याची तुम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत होतात, तो ब्लाऊज पॅटर्न. पण त्याआधी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते मी. तर ब्लाऊज पॅटर्न आपले बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. आता प्रिन्सेस कट ब्लाऊज झालेला आहे, डीप नेक प्रिन्सेस कट, त्याच्यानंतर बोट नेक प्रिन्सेस कट आणि त्याचसोबत मी तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला कॉलर नेक पण दाखवणार. तर मी तुम्हाला 2 कॉलर नेक पण दाखवणार आहे. आणि अजून एक आनंदाची बातमी म्हणजे लवकरच आपले ड्रेसचे क्लास पण चालू होतील. तर तुम्हाला खूप मेसेज येतात की मॅडम ड्रेसचे क्लास कधी चालू होणार, मॅडम ड्रेसचे क्लास कधी चालू होणार. तर जे ड्रेस क्लाससाठी आतुरतेने वाट बघत आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरच आपले ड्रेस क्लास चालू होतील, कारण आता आपले बरोबर 4च पॅटर्न राहिलेले आहेत. ओके. तर कोण कोण ड्रेस क्लास शिकण्यासाठी उत्सुक आहेत लवकर लवकर कमेंट करून सांगा. ओके. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवते. ओके. तर मी पुन्हा सांगते, आज मी डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवेन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅडेड बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवेन. ओके. आता ह्या डीप नेकला काही मी पॅड यूज करत नाहीये, असाच दाखवते तुम्हाला. तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. चला. तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला मेजरमेंट सांगते. पूर्ण उंची आहे म्हणजेच ब्लाऊज उंची 13, त्याच्यानंतर छाती घेर 30, कंबर घेर 24, पुढचा गळा 7, मागचा गळा 10. बाही लांबी आणि दंड घेर तो मी अजून ठरवलेला नाहीये. तर बाही लांबी आणि दंड घेर म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये कसं मी तुम्हाला बाहीचा पॅटर्न वेगळा दाखवलेला, तसंच बाहीसाठी मी वेगळा व्हिडिओ तयार करेन. ओके. तर आता मी तुम्हाला फक्त ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. बाहीच्या कटिंगसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेन. ओके. तर आता आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फ्रंट आणि बॅकचं कटिंग बघणार आहोत. ओके. तर आता स्टार्ट करूया. तर मागचा गळा 10 आहे. मग मागचा गळा 9च्या पुढे असेल तर मी तुम्हाला गळा रुंदी 1.25 इंच घ्यायची म्हणून सांगितलेली. पण ह्यावेळी काय होणार आहे, तर मी ना ब्लाऊजला मागे नॉट लावणार आहे. ब्लाऊजला मागे नॉट लावायची असेल तर गळा रुंदी तुम्ही 1.5 इंच घेतला तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. जर तुम्ही ब्लाऊजला मागे नॉट नाही लावणार असाल तर तुम्ही 1.25 इंचच घ्या, कारण कमी छाती घेरलाय ना. 1.5 इंच जर तुम्ही गळा रुंदी घेतलीत आणि 10च्या म्हणजे 9च्या पुढे 10 वगैरे गळा असेल तर गळा उतरण्याची शक्यता असते, म्हणजे शोल्डर उतरू शकतात. त्यामुळे जर तुम्ही नॉट लावणार असाल तर तुम्ही 1.5 इंच घेतला तरी चालेल, पण नॉट नाही लावणार असाल तर 1.25 इंचच घ्या. तर मी इथे 1.5 इंच घेते. स्टार्टिंग आपण पूर्ण उंचीने करतो, पण मी आता इथे तुम्हाला गळा रुंदी एक्सप्लेन केली त्यामुळे मी गळा रुंदी घालून घेते. इथे गळा रुंदी आहे 1.5 इंच, त्यानंतर शोल्डर पट्टी 3 इंचच घेईन मी इथे. आणि जेवढा शोल्डर आहे त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा मुंडा खोली. शोल्डर बघा किती आला, 4.5 आला. मग मुंडा खोली किती येणार, तर 5 येणार. इथून मार्क केलं की इथून पण मार्क करायचं. आता ही छाती घ्यायची लाईन झाली मुंडा खोलीची, म्हणजेच तर दोन्ही साईडने मी मार्क केलंय आणि आडवी लाईन आखून घेते. ओके. ही जी मापं आहेत ना गळा रुंदीचं आणि शोल्डर पट्टीचं, खाली ड्रॉ करून घ्यायचं आणि लगेच असं लाईन्स आखून घ्यायच्या ड्रॉ करून. त्यानंतर पूर्ण उंचीचं माप घालून घेते. पूर्ण उंची 13 आहे, मग 13 अधिक 1 इंच 14. इथून पण लगेच माप टाकून घेते. 13 अधिक 1 इंच 14. लाईन आडवी ड्रॉ करून घेते. लाईन मी ही अंदाजे आखली आहे हा 14 वर, हे मी मोजून आखलेली नाहीये लाईन. पुन्हा पुन्हा सांगते मी तुम्हाला. आता बघा, ही जी आडवी लाईन आली आहे ना मुंडा खोलीची, त्याला छाती घेरची लाईन म्हणतात. आणि ही जी पूर्ण उंचीची लाईन आली आहे ह्याला कंबर घेरची लाईन म्हणतात. तर छाती घेरच्या लाईनवर छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच, तर छाती घेर आहे 30, 30चा चौथा भाग येणार 7.5 अधिक 2 इंच शिलाई मार्जिन.
कंबर घेच्या लाईनवर कंबर घेचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्स रुंदी अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. तर कंबर घेर आहे आपला 24, 24चा चौथा भाग 6 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन, अधिक 1 इंच टक्स रुंदी अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता आजच माझा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि चौथा भाग कसा काढतात आणि हे तुम्हाला माहिती नसेल तर माझा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ आहे फ्री शिवण क्लास दिवस पहिला, तो व्हिडिओ तुम्ही चेक करा. त्यात चौथा भाग कसा काढतात, 10वा भाग कसा काढतात, ब्लाऊज वरून मेजरमेंट कसं घेतात, हे सगळं सांगितलेलं आहे. जर तुम्ही नवीन आजच माझा व्हिडिओ बघत असाल तर फ्री शिवण क्लास दिवस पहिल्यापासून ते आजपर्यंत सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. प्लेलिस्ट पण तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही शिवण क्लास शिकू शकता. ओके. आता काय करायचंय, हे दोन जे मार्जिनच्या लाईन्स आहेत ना, ह्या जोडून घ्यायच्या आहेत. फक्त मार्जिनच्या दोन्ही लाईन्स जोडून घेतलेल्या आहेत. ओके. आता आर्म होलचा शेप देऊन घेऊया. आर्म होलचा शेप देण्यासाठी हा पॉइंट आणि हा पॉइंट या दोघांचा मध्य काढायचा. 3 आहे ना, 3चा मध्य काढायचा, 1.5 आला. आता या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळी एक्सप्लेन केलेलंच आहे की हे जे माप आहे इथून इथपर्यंत हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर ह्याचा मध्य काढायचा आणि 2 पेक्षा कमी असेल तर इथून पाऊण इंच आत घ्यायचा. हा जो मध्य आहे मध्यापासून पाऊण इंच आत घ्यायचं. मग मध्यावर बरोबर टेप ठेवायची आणि पाऊण इंच आत घ्यायचं. ओके. तर इथे पाऊण इंच आत घेतल्यानंतर हे जे पाऊण इंच अंतर आलेलं आहे तो पॉइंट वरती जोडून घ्यायचा. त्यानंतर इथून अर्धा इंच क्रॉस घ्यायचं. जी पुढची लाईन आली आहे ना तिथून अर्धा इंच क्रॉस घ्यायचा आणि आतली लाईन आली आहे तिथून पाऊण इंच क्रॉस घ्यायचा. छाती घेर जर कमी असेल ना तर हे डिफरन्स जास्त येत नाही. ओके. आणि मागचा गळा जेव्हा जास्त असतो तेव्हा मी तुम्हाला इथून अर्धा इंच डाऊन करायला सांगते, पण जेव्हा छाती घेर 30 किंवा 30 पेक्षा जास्त असेल तेव्हा तुम्ही डाऊन करा. 30 असेल किंवा 28 असेल तर तुम्ही डाऊन नाही केलं तरी चालतं. ओके. त्यामुळे मी काही इथून आता डाऊन करून घेणार नाहीये, मी आहे तसंच ठेवणार आहे. 30 पेक्षा जर जास्त असेल ना छाती घेर तर कंपल्सरी डाऊन करावं लागेल. तुम्हाला जर वाटत असेल 30 छाती घेर आहे मला डाऊन करायचं, तुम्ही डाऊन करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊजमध्ये. ओके. आता शेप द्यायचे आहे तर शेप देऊन घेऊया. शेप देण्यासाठी ह्या लाईन वरून सुरुवात करायची. तुम्ही फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वने पण शेप देऊ शकता. म्हणजे हा जो आकार आहे ना हा आकार पण या लाईनलाच टच व्हायला पाहिजे. हा बघा. ओके. तर हे ब्लाऊजचे आर्म होलचे 2 शेप झालेले आहेत. आता पुढील गळ्याचा आकार देऊया. पुढचा गळा 7 इंच आहे तर इथे 7 इंच घेते. त्यानंतर इथे 2.5 इंच, सगळ्यांसाठी आपण 2.5 इंचच घेतो. त्यानंतर इथे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. तर मी इथे आहे ना स्टार शेपच देते. थोडा डीप देईन मी इथे. तुम्हाला अगदीच डीप नको आहे तर तुम्ही इथे 2.5 इंच घेऊन असं डायरेक्ट पण देऊ शकता. मी इथे थोडासा खोल ठेवलाय आणि रुंद ठेवलाय. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं द्यायचंय. मी थोडं बाहेर घेते इथे ब्रॉड होण्यासाठी आणि त्यानंतर हे बघा इथून आत घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता. गळा रुंदी वाढवायची नाही, येऊन बरोबर ह्या गळ्याला इथे जॉईंट करायचं आहे. ओके. तर हा शेप झालेला आहे गळ्याचा. आता हा आहे ना आपला बेसिक ब्लॉक रेडी झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता हा आपला बेसिक ब्लॉक रेडी झालेला आहे. म्हणजे जर तुम्हाला कटोरी शिवायचा असेल, तुम्हाला 4 टक शिवायचा असेल
तर तुम्हाला हा कंपल्सरी एवढा रेडी करून घ्यायचा असतो. कटोरी शिवायचं असेल तर तुम्ही काय करणार, इथे योगपट्टी काढणार आणि इथून कटोरीचा शेप देणार. फोरटक्स शिवायचं असेल तर तुम्ही काय करणार, इथे योगपट्टी काढणार आणि तुम्ही इथे टक्स देणार. ओके, तर हा जो बेसिक ब्लॉग आहे ना, हा सगळ्या ब्लाऊजसाठी असा रेडी करून घ्यायचा तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला जो ब्लाऊज कुठला शिवायचं असेल त्याप्रमाणे करायचं. तर बेसिक ब्लॉग आपला रेडी झालेला आहे. आता मी प्रिन्सेस कट कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. तर प्रिन्सेस कटसाठी काय करावं लागतं ते बघूया. सगळ्यात पहिला हा पॉइंट आहे ना, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आणि कधी पण प्रिन्सेस कट घेतो तेव्हा, आता ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मागे पुढे म्हणजे इथून कट नसला तरी चालतं असं मी तुम्हाला बोललेली. पण प्रिन्सेस कट ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवता ना, म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा इथे फोल्ड असणं कंपल्सरी आहे. हा इथे फोल्ड असायलाच पाहिजे. त्याचं कारण काय ते आता तुम्हाला सांगते. आता इथपर्यंत बेसिक ब्लॉक आपला रेडी झाला. तर आता काय करायचं आहे, हा पेपर खोलायचा आहे. ओके, तुम्ही प्रिन्सेस कटचे ह्या आधी युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितले असणार, पण आज मी तुम्हाला जी मेथड दाखवणार आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे पहिला तुम्ही पेपर कटिंग करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवर करा. आणि डायरेक्ट ब्लाऊजवर जर प्रिन्सेस कट कसा कट करतात, कसा स्टिच करतात हे तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. डायरेक्ट ब्लाऊजवर प्रिन्सेस कटची कटिंग आणि स्टिचिंग कशी करतात ते पण मी तुम्हाला दाखवेन. पण आता जी मी मेथड दाखवते त्याप्रमाणे तुम्ही एकदा स्टिच करून बघा. तुमचा पफ कधीच म्हणजे असं होणार नाही की तुमचा पफ आला नाहीये. पफ एकदम परफेक्ट येणार जर ह्या मेथडनी तुम्ही प्रिन्सेस कट करून बघितलात तर. तर आता बघा काय करायचंय, हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. हा मेन पॉइंट आहे. ह्या पॉइंट पासून आपल्याला सगळी मापं वाढवायची आहेत. तर ह्या पॉइंटच्या खाली 1 इंच माप वाढवायचं आणि या पॉइंटच्या साईडला 2 इंच माप वाढवायचं. ओके, बघा हा हा पॉइंट महत्वाचा आहे. ह्या पॉइंटच्या खाली 1 इंच वाढवलं आणि ह्या पॉइंटच्या या साईडला म्हणजे बाहेर 2 इंच वाढवलं. आता काय करायचंय, हा जो पॉइंट आहे हा बरोबर हा गळ्याचा पॉइंट आहे खालचा, याला जोडायचा आहे. जोडला. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा. त्यानंतर हा पॉइंट बरोबर ही मार्जिनची बाहेरची लाईन आहे ना त्याला जोडायचा. जोडलं. आता बघा काय करायचंय आपल्याला. आता इथपर्यंत झालं, पण आता टक्स लाईन आखून घ्यायची आहे. मग टक्स लाईन आखण्यासाठी बरोबर शोल्डर कडून माप टाकायचं. आता ह्या ब्लाऊजचा टक्स आहे 9.5. टक्स कसा घ्यायचा हे पण मी तुम्हाला ह्या आधी सांगितलेलं आहे. हाईटला कमी असेल तर 9 घ्या, मध्यम सर्वांसाठी 9.5 घ्या, हायटेड असेल तर 10 ते 10.5 घेऊ शकता. तर ह्या ब्लाऊजसाठी टक्स उंची आहे 9.5, तर मी इथे 9.5 इंच घेते आणि सगळ्यात आधी टक्स लाईन आडवी आखून घेते. 9.5 इंच शोल्डर पासून घेतलं आणि टक्स लाईन आडवी आखून घेतली. त्यानंतर काय करायचंय, इथून हा जो पॉइंट आहे ना, इथून छाती घेरचा 10वा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे. तर छाती घेर 30 आहे, 30चा 10वा भाग येतो 3. 10वा भाग कसा काढतात, तर कुठली पण संख्या असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे समजा इथे 30 असेल तर मध्ये पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे 10वा भाग आला 30चा 3. आता समजा 42 छाती घेर असेल तर तुम्हाला मध्ये पॉइंट द्यायचा आहे. तर 42चा 10वा भाग आला 4.2. समजा 36 असेल तर मध्ये पॉइंट द्यायचा आहे. 36चा 10वा भाग आला 3.6. ओके, तर अशा प्रकारे 10वा भाग काढला जातो. तर आता छाती घेर आहे 30, तर 30चा 10वा भाग येणार 3.0 म्हणजे किती, तर 3. तर इथे 3 अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे 3.5. टक्स कसा काढला बघितलात ना, छाती घेरचा 10वा भाग अधिक अर्धा इंच. तर हा टक्स पॉइंट आला, हा सरळ खाली जोडायचा आहे आपल्याला. ओके, त्यानंतर या साईडने 1.5 इंच घ्यायचे आपल्याला आणि या साईडने 1.5 इंच घ्यायचे आपल्याला आणि हा टक्स जोडून घ्यायचा आहे. हा टक्स 1.5 इंचाचाच असतो. ओके, तर इथे टक्स जोडून घेतलाय आपण. आता बघा इथपर्यंत झालं. आता प्रिन्स कटचा आकार द्यायचा. आता प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी मी थोडं कापड म्हणजे कागद फिरवून घेते, कारण मला आकार द्यायला कम्फर्टेबल होणार नाही. तर प्रिन्स कटचा आकार इथून असा द्यायचा आहे.
फुगीर येईल असा आकार द्यायचा आहे. आता तुमच्या मनात डाऊट असेल की इथून अंतर किती घ्यायचं, इथून अंतर किती घ्यायचं, तर असं कोणतंही अंतर घेत नाही मी. फुगीर दिसेल असा आकार द्या. प्रत्येक मापानुसार हे अंतर कमी जास्त होत जातं, त्यामुळे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तू इथून इथपर्यंतच अंतर द्यायला पाहिजे. आपण जेव्हा आकार देतो तेव्हा जरा पुढे मागे झालं तरी चालतं, पण एकदम असा चपटा बसेल असा देऊ नका. इथून थोडासा असा फुगीर येईल असाच आकार द्या. ओके. प्रत्येक साईजनुसार, प्रत्येक गळ्यानुसार हे माप कमी जास्त होत राहतं. जर मी तुम्हाला आता इथे सांगितलं की तुम्ही इथे 1.5 इंच घ्या, तर आता माझं इथे 1.5 इंच येईल, पण तुम्ही जर गोल गळा घेतला तर ते 1.5 इंच येणार नाही. हे माझं 1.5 इंच आलेलं आहे बघा इथे. पण समजा गोल गळा असेल तर गोल गळा इथून आतमध्ये जाणार, मग इथे 2.25 इंच पण येऊ शकतं. त्यामुळे हे माप प्रत्येक साईजनुसार, गळ्यानुसार चेंज होत राहतं. त्यामुळे हे तुम्ही डायरेक्ट असे अंदाजे फुगीर भाग द्यायचा आहे आणि इथे कुठे पण आला तरी चालतो. हां, तर अशा प्रकारे इथे प्रिन्सेस कटचा डायग्राम रेडी झालेला आहे. प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला 1 आणि हा 2च पार्ट मिळतात. हा 1 पार्ट आणि हा 2 पार्ट, आणि हा टक्स आपला कट होऊन जातो. हे पूर्ण मी तिकडे क्रॉस मारले आहेत ना, ते पूर्ण आपलं कट होऊन जाईल. हा टक्स आपण ठेवत नाही, हा कट करून टाकतो. तर अशी होती प्रिन्सेस कट ब्लाउजची ड्राफ्टिंग. समजा तुम्हाला ह्यात काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर आता हा फ्रंट झालाय. बॅक कसा काढायचा ते सांगते, पण बॅक काढण्यासाठी सगळ्यात पहिला फ्रंट कट तर करून घेऊया ना. तर मग पहिला कट करून घेऊया. तर आता कट करताना बघा, शक्यतो गळ्याचा ना शेप जोपर्यंत तुम्ही बॅक कट करत नाही ना तोपर्यंत गळ्याचा शेप कापू नका. बॅक कट करून झाला ना की त्यानंतर कापा. आतापर्यंत काय व्हायचं, तर आपण असं फोल्डमध्ये कागद कापायचो, त्यामुळे फ्रंट आणि बॅक दोन्ही मिळायचं. पण आता आपल्याला बॅक सेपरेट काढावा लागणार, मग त्यामुळे हा ठेवून आपण बॅक काढू शकतो. त्यामुळे सांगते, जर तुम्ही असं गळ्याचा शेप कट केलात ना तर तुम्हाला थोडं टफ जाईल बॅक काढायला, त्यामुळे गळ्याचा शेप कट करू नका. ही मधली जी स्ट्रेट लाईन असते ना तिथूनच कट करा. बघा असं. त्यानंतर हा बाहेरील मुंड्याचा आकार म्हणजेच मागील मुंड्याचा आकार कट करायचा आहे. फ्रंट भाग आहे म्हणून फ्रंटचा करायचा नाहीये, मागीलच करायचा आहे, कारण आपल्याला यावरूनच बॅक काढून घ्यायचा आहे. त्यामुळे नंतर मग बॅक काढून घेतला ना की नंतर फ्रंटचा आकार कट करू शकतो. हे क्रॉसच कट करायचं. हा आता बघा, यावरूनच ना आपल्याला बॅक कापायचं आहे. मग काय करायचं, हे जे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ना ते फोल्ड करून टाकायचं. इथून एक्स्ट्रा वाढवलेलं आणि खालून एक्स्ट्रा जे वाढवलं आहे ना ते फोल्ड करून काढायचं. आणि हाच जो पार्ट आहे ना हा असा एका साईडने ठेवायचा. हा बघा मी इथेच ठेवते, इथे पुरतोय माझा. इथे असा कटोकट ठेवायचा आणि आउटलाईन करून घ्यायची. तुम्ही डायरेक्ट पण कट करू शकता, मी इथे पहिला आउटलाईन करून घेते. तुम्ही पिनअप करून आहे ना डायरेक्ट असा पेपरला पिनअप करा आणि डायरेक्ट कट करा, चालतं. आता हा कार्डशीट पेपर आहे ना जाड आहे थोडा, आता ह्याला पिनअप करत बसली तर तो उगीच इथे तिथे जाईल आणि आकार चेंज होईल. तर अशा प्रकारे इथे ना मी बॅक ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि बॅक नेक मी तुम्हाला बॅक नेकसाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दाखवणार आहे, त्यातच मी तुम्हाला बॅक नेक ड्रॉ करून दाखवेन. पण आता मी इथे तुम्हाला बॅक नेकसाठी जो बॉक्स असतो तो पुन्हा ड्रॉ करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणून. बॅक नेकसाठी जो बॉक्स असतो तो आणि टक्स मी तुम्हाला यावर ड्रॉ करून दाखवते. आणि तुम्हाला कोणती डिझाईन, नेक डिझाईन माझ्याकडून शिकायला आवडेल ते प्लीज मला कमेंट करून सांगा, तसं मी तुम्हाला नेक डिझाईन दाखवू शकते. तुम्ही मला इन्स्टाला पण टाकू शकता ज्या तुम्हाला नेक डिझाईन शिकायला आवडतात त्या. सगळ्यात पहिला तर मी तुम्हाला फ्रंट कट करून दाखवते, त्यानंतर आपण बॅकचं बघूया.
आता इथे नेक कट करून घ्यायचा आहे फ्रंटचा नेक कट करून घेते. नेक कंपल्सरी कट करावाच लागतो हा. नेक कट केला, त्यानंतर इथे आर्म होल कट करून घेईन. आर्म होल कट करायला विसरायचं नाहीये. त्यानंतर हा जो आकार आहे ना, इथूनच कट करत जायचं असं. हा टक्स पूर्ण कट करून टाकायचा त्रिकोणीचा. हा बघा, ह्यामधला टक्स मी पूर्ण कट करून टाकलेला आहे, हा टक्स. ओके, तर हा एक भाग झाला, हा दुसरा भाग झाला आणि हा आपला तिसरा बॅकचा पार्ट झाला. तर बॅक पार्टसाठी जेवढी आपण गळारुंदी पुढे घेतलेली ना 1.5 इंच, तेवढीच इथे 1.5 इंच गळारुंदी घ्यायची आपल्याला. त्यानंतर क्रॉसमध्ये गळा आपला 10 होता मागचा, तर क्रॉसमध्ये 10 घ्यायचा आहे. आणि समजा तुम्हाला मागील पट्टी 3 इंचाची पाहिजे असेल, म्हणजे काही जण आहेत ना ऑर्डरमध्ये सांगतात, तुम्हाला ऑर्डर देताना की मला गळा सांगत नाही एवढा एवढा पाहिजे, मला मागची पट्टी 3 इंचाची पाहिजे, असं कस्टमर सांगतात. मग तेव्हा तुम्हाला काय करायचं, जर त्यांना मागची पट्टी जर 3 इंचाची पाहिजे असेल ना, तर खालून तुम्हाला 3.5 इंच वाढवायचं आहे. ओके, 3.5 इंच का, तर इथून पाव इंच तुमचं शिलाई मार्जिन मध्ये जाणार आणि वरून पाव इंच शिलाई मार्जिन मध्ये जाणार. त्यामुळे तुम्हाला इथे 3.5 इंच घ्यायचं आहे आणि इथे गळा ठेवायचा. तर इथे 3.5 इंच घेऊन पण इथे 10.5 येत आहे. ओके, त्यानंतर इथे मी 3.5 इंच गळा रुंदी घेईन. ब्रॉड नेक हवा असेल तर 3.5-4 घेऊ शकतात तुम्ही. सिंपल नेक हवा असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता. ब्रॉड नको असेल जास्तीत जास्त तुम्हाला. आणि इथे मी बॉक्स आखून घेते. यात तुम्ही कोणता पण शेप देऊ शकता. मी तुम्हाला आता इथे एक शेप असाच आखून दाखवते, पण मी हाच दाखवेन असं नाहीये, माझा शेप चेंज पण होऊ शकतो. मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवर ड्रॉ करून दाखवेन. आकारांची तुम्हाला ना रद्दी पेपरवरची प्रॅक्टिस करायची आहे. जेवढ्या आकारांची प्रॅक्टिस कराल ना, तेवढे तुमचा हात नीट बसेल. एकदम द्यायला जायचं नाही, थोडं थोडं करून आकार द्यायचा, म्हणजे तो परफेक्ट येतो. हा बघा, असा तुम्ही आकार देऊ शकता. हा पण आकार खूप छान दिसतो. आणि पुन्हा एक म्हणजे मी असंच तुम्हाला आता एक्झाम्पल म्हणून दाखवते, मी तुम्हाला हाच दाखवणार असं काही नाहीये. आता समजा हा डीप झालाय खूप आणि तुम्हाला जर काहीतरी वेगळं करायचं असेल, तर यातच ना तुम्ही असं बघा लीफ भरतात, काटाचं वगैरे लीफ असतं, तसे भरून पण आकार देऊ शकता. हा, हे बघा, म्हणजे तुमचा पूर्ण नेक ना इथपर्यंतच येणार. ओके, जर तुम्हाला असं वाटत असेल की हा डीप झालाय आणि कस्टमरला आता डीप नको आहे, तर तुम्ही त्यात इथे पॅच मारून पण देऊ शकता. आणि जर तुम्हाला असाच नेक पाहिजे तर काय करायचं, तर ही जी गळाखोली असते ना, ही तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आणि हा जो मेन नेक असतो ना, हा असा तुम्ही खालून द्यायचा. ओके, तर ह्या प्रकारे पण मी पॅटर्न तुम्हाला नक्कीच दाखवेन जेव्हा असे काठपदरचे आणि ब्लाऊज पीस असतील तेव्हा. जर तुम्हाला अशा प्रकारचे पॅटर्न शिकायचे आहेत तर पहिला मला कमेंट करून सांगा. जर तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्यात तर असे पॅचवर्कचे म्हणजे असे आतमध्ये भरतात ना, ते पण पॅटर्न मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. ओके, तर मग अशा प्रकारे तुम्ही इथे टक्स देऊ शकता, अशा प्रकारे तुम्ही इथे नेक आखू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा टक्स 2 इंच सोडायचं. त्यानंतर जेवढी इथून 2 इंच सोडायचं, हे बघा इथे. आणि त्यानंतर हे मोजायचं. आता हे 7 होतं मगाशी, आता ते कटिंग करताना पुढे वाढून आलंय, तर मी इथे बरोबर 7चाच मध्य काढते. 7चा मध्ये तो 3.5 आणि इथून वरती 4 इंच टक्स घ्यायचा. आता गळा तुमचा इथून आलाय, इथे नाही आलाय, त्यामुळे तुमचा टक्स इथे आला तरी चालतो. ओके, समजा गळा इथे येत असेल तर टक्सची उंची तुम्ही कमी करू शकता. त्यानंतर इथून अर्धा इंच, इथून अर्धा इंच आणि हा टक्स. तर हे बघा, इथे अशा प्रकारे बॅकनेक रेडी आहे. हाच गळा जर मी तुम्हाला दाखवू असं वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्या कमेंटवर विचार करेन आणि या प्रकारची नेक डिझाईन दाखवेन. नाहीतर मग मी तुम्हाला कोणतीतरी दुसरी नेक डिझाईन दाखवेन. ओके, तुमच्या कमेंटवर डिपेंड आहे. त्यानंतर
हा फ्रंटचा भाग झालाय. तर इथे प्रिन्सेस कटचे टोटल 3 पार्ट निघाले. आता स्लीव्ज एक राहिलाय. स्लीव्जसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेन, कारण स्लीव्जमध्ये मला पॅटर्न दाखवायचा आहे थोडा तुम्हाला. स्लीव्ज पॅटर्न पण तुम्हाला कोणते वेगळे शिकायचे असतील तरी मला तुम्ही कमेंट करून सांगा. एका त्यांनी मला पफ बाही दाखव म्हणून सांगितली, तर पफ बाही पण मी म्हणजे ज्या ब्लाऊजला मॅच करेल अशा ब्लाऊजला नक्कीच दाखवेन. ओके. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. याआधी तुम्ही या प्रकारेच प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करत होतात की दुसऱ्या अजून कोणत्या पद्धतीने, हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा पुन्हा सांगते, नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. आणि ड्रेसचे क्लास जर तुम्हाला शिकायचे असतील तर मला कमेंट करून सांगा. जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर मी ड्रेसचे क्लास सुरुवात करीन. ओके. आणि तुम्हाला कोणकोणते पॅटर्न शिकायला आवडतील ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. जेव्हा पण माझे व्हिडिओ तुम्ही बघतात तेव्हा स्किप न करता पूर्ण बघा, कारण मी मध्ये मध्ये ना छोटे छोटे पॉईंट सांगत असते. जर तुम्ही प्रत्येक वेळी स्किप करत राहिला तर मधले मधले छोटे छोटे पॉईंट तुम्ही स्किप करता आणि मग तुम्ही मला कमेंट करून विचारतात की हे कसं ते कसं. मग हे असं करण्यापेक्षा तो थोडा वेळ द्या. तुम्ही पूर्ण व्हिडिओ म्हणजे नीट बघा आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा. मी नक्की तुम्हाला सांगते की तुमचा ब्लाऊज कुठेच चुकणार नाही. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही तो ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा, ब्लाऊज कटिंग करायचा प्रयत्न करा. ओके. तर आजचा कटिंगचा व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे. तर त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवेन, त्याचसोबत फॅब्रिक कटिंग दाखवेन. तर मग नक्की माझ्या व्हिडिओची वाट बघा. ओके. धन्यवाद.